सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपणाला धक्का देणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्नॉर्कलिंग करणाऱ्या माटो नावाच्या तरुणावर शार्कने हल्ला केल्याचे दिसत आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणावर शार्कने हल्ला केल्याची घटना त्याच्याच कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ माटेओने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माटेओ समुद्राच्या तळाशी शार्कपासून स्वतःची सुटका करण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे. ही थरारक घटना 8 डिसेंबरला घडली आहे. तर या घटनेनंतर 4 दिवसांनी माटेओने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माटेओने लिहिलं, शार्कने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. मी त्याच्या तावडीतून सुटू शकेन असं मला वाटलं नव्हतं. या हल्ल्यात मी माझ्या शरीरातील खूप रक्त घालवलं आहे. शिवाय मला माझा पाय देखील गमावा लागला आहे. आता माझा पाय पूर्णपणे कापून टाकतील की अर्धवट काढतील मला माहिती नाही, परंतु आता त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात. तुमच्या मेसेज आणि कॉल्समुळे मला ताकद मिळते. माझे एक स्वप्न आहे, ते म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की किनाऱ्याजवळ स्नॉर्कलिंग करत असताना अचानक मोठेवर शार्क हल्ला करतो. या हल्ल्यादरम्यान त्याचे कपडे फाटलेले आणि आजूबाजूचे पाणी रक्ताने लाल झाल्याचंही दिसत आहे. मात्र या हल्ल्यातून त्याने स्वतःला धाडसाने वाचवलं. व्हिडिओमध्ये शार्कपासून स्वतःची सुटका करण्यासाठी मोटेओ संघर्ष करताना दिसत आहे. तर व्हिडिओच्या शेवटी वेदनेने तो ओरडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.